राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा नुकताच नवी मुंबईतील दुसरा जनता दरबार वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला। या जनता दरबारात माजी नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळासह 3 महत्त्वाच्या विषयांकडे मंत्री गणेश नाईक यांना निवेदन देऊन लक्ष वेधलं। यावेळी बेलापूर सेक्टर 15 येथील रहिवासी भागातून खारघर ते नेरूळ जेट्टी हा कोस्टल रोड नेण्याचे सिडकोचं नियोजन आहे। या विरोधात येथील नेत्रा शिर्के यांच्यासह रहिवाशांनी निवेदन दिलं असता मंत्री गणेश नाईक यांनी महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून गांभीर्याने हा विषय सिडको प्रशासनाकडे उपस्थित करण्याची सूचना केली। तर या प्रोजेक्टमुळे रहिवासी भागातील शांतता नष्ट होता कामा नये असं स्पष्ट करून याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करून चर्चा करू अशी ग्वाही देखील मंत्री गणेश नाईक यांनी बेलापूरच्या रहिवाशांना दिली। सेक्टर 15 CBD येथून सिडको जे आहे ते एक कोस्टल रोडचा त्यांनी एक प्लॅन केलेला आहे। खारघरवरून सुरू होणारा तो कोस्टल रोड सेक्टर 15चा आपला इंटरनल रोड वापरण्याचा तो लोक प्रयत्न करणार आहेत। त्याचबरोबर NRI आणि DPS शाळेच्या बाहेरचा जो रस्ता आहे तोही ते लोक जेटीसाठी वापरण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणि हे जे काम आहे त्याच्यासाठी आम्ही बऱ्याच दिवस झाले आम्ही लोकांनी तक्रार केलेली आहे की हा जो इंटरनल रोड आहे NRIचा बाहेरचा रोड असू दे, DPSचा बाहेरचा रोड असू दे किंवा सेक्टर 15चा रोड असू दे, हा सिडकोनी वापरला नाही पाहिजे कोस्टल रोडचा त्यांचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये। पण सिडकोनी अजूनही त्याच्याबद्दल काही बदल केलेला नाहीये असं आम्हाला आढळून आलेलं आहे। आणि म्हणून आज जनता दरबारमध्ये गणेश नाईक साहेबांकडे आम्ही हा विषय परत मांडलेला आहे। त्याचबरोबर NRIचा जो सिग्नल आहे तिथेही खूप गर्दी जमते, तिकडून क्रॉस करताना प्रॉब्लेम होतो, म्हणून एक पादचारी पूल किंवा एक अंडरपास ह्याची पण मागणी आम्ही नाईक साहेबांकडे आज केलेली आहे। त्याचबरोबर सेक्टर 15 मध्ये जो इंटरनल मागचा रोड आहे तिथे वॉकिंग ट्रॅक आहे, मँग्रोव्ज आहे, तिथून जर का हा कोस्टल रोड बनवण्यात आला तर तो खूप जास्ती नुकसानदायक होणार आहे एन्व्हायरमेंटच्या विषयाच्या अनुसरून पण, आणि दुसरं तिथे जे रेसिडेंट्स राहतात त्यांनाही ह्याचा खूप त्रास होणार आहे। तर त्याच्या विरोधात आज आम्ही कंप्लेंट दादांकडे जनता दरबारात दिलेली आहे। नाईक साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की सिडको जो हा प्रकल्प सेक्टर 15चा करायचा विचार करतायत कोस्टल रोडचा तो नक्कीच थांबवला जाईल। दादांनी सांगितलंय जोपर्यंत सिडको महानगरपालिका आणि नाईक साहेब यांची आपसात जेव्हा जोपर्यंत मीटिंग होत नाही आणि त्याचा निर्णय प्रॉपर घेतला जात नाही तोपर्यंत ह्या प्रकल्पावरती काम केलं जाणार नाही। महानगरपालिकेतल्या हद्दीत जी जागा आहे त्याच्यावरती ह्याचं काम दादांनी सांगितलंय की थांबवलं गेलं पाहिजे। या विषयासोबतच नेत्रा शिर्के यांनी बेलापूर विभागातील प्रभाग क्रमांक 107 मधील सेक्टर 50 येथे सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित भूखंड सिडको विभागाकडून नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतचं निवेदन मंत्री गणेश नाईक यांना दिलं, ज्यावर सिडको प्रशासनाकडे जलद गतीने पाठपुरावा करून सुविधांचं भूखंड हस्तांतरित करून घ्यावे अशी सूचना मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सेक्टर नवीन 50 जे नेरूळमध्ये आहे तिथे अनेक वर्षापासून 15,000च्या वर लोकसंख्या असताना सुद्धा तिथे एकही प्लेग्राऊंड नाहीये, गार्डन नाहीये, तिथे मंदिर दिलं गेलं नाहीये। आणि म्हणून तिथे राहणारे जे सिनियर सिटीजन्स आहेत तिथे लहान मुलं आहेत त्यांना खेळायसाठी जागा नाहीये, सिनियर सिटीजनचा बसायला जागा नाहीये। तिथे एवढी अडचण झालेली असताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेचे तिथे बरेचसे तिथे ओपन प्लॉट्स आहेत, पण नवी मुंबई महानगरपालिकेला ते प्लॉट्स जे आहेत ते सिडकोकडून हस्तांतरित होत नाहीयेत। आणि हा विषय अनेक वर्ष झाले चाललेला आहे। आम्ही मला वाटतं कमीत कमी मागच्या 5 वर्षापासून हा विषय सातत्याने मांडत आहोत। गणेश नाईक साहेबांकडेही मांडलेला आहे, सिडकोच्या जे MD आहेत त्यांच्याकडेही हा विषय मांडलेला होता, त्यांच्यावर मीटिंगही झालेल्या आहेत। आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सिडकोला पत्रव्यवहार केलेला आहे की इथले जे प्लॉट्स आहेत ते तुम्ही हस्तांतरित करा, तरी हा विषय प्रलंबितच राहिलेला आहे। आणि म्हणून आज आम्ही सगळे दादांच्या जनता दरबारात आलेलो आहोत आणि आम्ही तिथे त्यांना निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर हा विषय जो आहे ह्याचं काहीतरी निर्णय होणं गरजेचं आहे। आणि जे प्लॉट्स तिथे खाली पडलेले आहेत ते सगळे जे प्लॉट्स आहेत ते नवी मुंबई महानगरपालिकेला गार्डनसाठी, प्लेग्राऊंडसाठी, मंदिरासाठी हे प्लॉट्स जे आहेत ते हस्तांतरित झाले। यासोबतच जे महत्त्वाचे विषय नेत्रा शिर्के यांनी मांडले ते विषय होते किल्ले गावठाण परिसरातील। नेत्रा शिर्के यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळासह ही मागणी केली की किल्ले गावठाण परिसर जिल्हाधिकारी शासनातून बाहेर काढून नवी मुंबई महापालिकेच्या अधिकारात करून घेण्यात यावा।
तसंच या भागात नवीन रहिवासी संकुल येत असल्यानं मोठ्या प्रमाणात होत असलेली झाडांची कत्तल थांबवावी आणि किल्ले गावठाण इथं असलेल्या शिवकालीन किल्ला व बुरुजाची देखभाल व संवर्धनाची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेने घ्यावी, अशा किल्ले गावठाण भागातील महत्त्वाच्या विषयांसंदर्भात विशेष लक्ष देण्याची गरज नेत्रा शिर्के यांनी व्यक्त केली। या संदर्भात मंत्री गणेश नाईक यांनी संबंधित विभागाला आदेशित केले। किल्ले गावठाण हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा, पण ते जो कलेक्टर लँड असल्यामुळे कलेक्टरच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून खूप सगळी जागा जी आहे ती वेगळ्या वेगळ्या गृहनिर्माण जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यासाठी दिली जाते आणि त्या लोकांनी बिल्डिंग्स बनवताना तिकडचे किल्ले गावठाणमध्ये असणारा जो हिरवा पूर्ण परिसर होता तो खूप ग्रीन होता, तिथे खूप झाडं होती, ती सगळ्या झाडांची कत्तल त्या लोकांनी केलेली आहे। त्याच्या विरोधात पण आज आम्ही कंप्लेंट दादांकडे, नाईक साहेबांकडे दिलेली आहे। तिथे काही एरिया मँग्रोव्हचा आणि फॉरेस्टचाही आहे आणि तिथे मेन म्हणजे आपला जो किल्ला आहे, जो बुर्ज आहे, त्याची पण जी आहे त्याचं डागडुजी करायचा प्रयत्न केला गेलेला, पण तो काही सक्सेसफुल झाला नाही आणि आज त्याची अवस्था खूपच खराब आहे आणि म्हणून हा जो खूप जुना असा शिवकालीन जो हा बुर्ज आहे त्याची डागडुजी झाली पाहिजे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून हे झालं पाहिजे अशी मागणीही मी दादांकडे आज केलेली आहे। आणि किल्ले गावठाणमध्ये राहणारे जे जुने रहिवासी आहेत त्यांनाही त्यांची जी घरं आहेत त्यांचं काय रिपेअर वर्क असेल किंवा काही त्यांचं काम असेल तेही करण्यासाठी महानगरपालिकेकडून परवानगी दिली जात नाही, त्यांना त्रास दिला जातो। हा विषयही आज मी तिथे मांडलेला आहे। किल्ले गावठाणचे जे रहिवासी आहे त्यांनाही कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे। किल्ले गावठाणची जी आत्ताची ब्युटी आहे, जी ग्रीनरी आहे ती मेंटेन झाली पाहिजे आणि जो बुर्ज आहे तिकडचा, जो किल्ला म्हणतो आपण त्याला, त्याच्या आजूबाजूला कुठलीही डेव्हलपमेंट ही झाली नाही पाहिजे, हेही दादांनी आज आवर्जून सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। यावेळी नागरिकांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असा विश्वास दर्शवला की त्यांनी जनता दरबारात मांडलेल्या विषयांच्या बाबतीत नक्कीच सकारात्मक निर्णय हा घेतला जाईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल। आम्ही सेक्टर नवीन 50चे शिवूरचे रहिवासी, आम्हाला त्या एरियामध्ये ना कुठलं गार्डन आहे मुलांसाठी, ना कुठलं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे, ना कुठलं मंदिरसाठी आम्हाला कुठली जागा आहे आणि ह्या सगळ्या गैरसोयी आमच्या सेक्टरमध्ये आहेत। आम्हाला फार दूर जावं लागतं मंदिरासाठी दर्शनाला सुद्धा, किंवा कुठल्याही खेळासाठी मुलांना खूप दूरवर घेऊन जावं लागतं। या सगळ्या अशा अडचणींना आम्हाला सामना करावा लागतो। तरी आमची विनंती आहे मंत्री महोदयांना की आम्हाला त्या ठिकाणी, आम्ही तुम्हाला दाखवल्यात जागा, त्या ठिकाणी आमची तुम्ही काहीतरी व्यवस्था करा आणि आमच्या लोकांना त्यापासून सुविधा मिळवून द्या। मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की मी आता ह्याच्यामध्ये आहे, क्षेत्रामध्ये किंवा ह्याच विभागामध्ये आहे, तर मी तुमचं हे काम नक्की करेन। फेस टू फेस म्हणजे समोरासमोर बोलता येतं, आपल्या विवंचना, आपल्या अडचणी सांगता येतात आणि त्यासाठी मंत्री महोदय अगदी जाणीवपूर्वक लक्ष देतील त्याकडे। आणि हे निवेदन देताना नेत्राताई आमच्या बरोबर होत्या। नेत्राताईने अगदी उत्कृष्ट त्यांना आमच्या बाबतीतली अडचण समजावून सांगितलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला आशा वाटते की साहेब आमचं काम नक्की करतील।